आपल्या सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाच्या माध्यमातून काही प्रवेश आणि काही तालुक्यांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या असा संयुक्त कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे नेते आणि राज्यसभेचे खासदार आदरणीय नितीन काका पाटील, या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार पलटण कोरेगावचे सचिन पाटील साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक प्रकारच्या घडामोडी झाल्या। अनेक माणसं पूर्वी आपल्याबरोबर होती। बऱ्याच लोकांना असं वाटलं की आता परत घड्याळाच्या चिन्हावर ही निवडणूक यशस्वी होणार नाही, म्हणून काही मंडळी आपल्याला सोडून गेली। पण ज्या वेळेला दादांनी राष्ट्रवादी पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या सरकारमध्ये विलीन झालं, त्यावेळेला नवीन अध्यक्षांच्या त्यावेळच्या झालेल्या नियुक्त्या हे आपण पूर्णपणे आता बरखास्त करून पुन्हा एकदा नव्या जोमानं नितीन काकांच्या आणि मकरंद आबा आपल्या राज्याचे मंत्रिमंडळात मंत्री आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सचिन पाटील साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पुन्हा एकदा आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या विचाराचा पुन्हा उभा करायचा आहे। आणि त्याच्यासाठी नवीन तरुणांना संधी देत असताना मी त्यांच्याकडून एकच अपेक्षा व्यक्त करतो की आता पक्षाच्या नोंदणीचा कार्यक्रम सुरू होणार। प्रत्येक तालुक्याने आपापल्या तालुका अध्यक्षांनी आपापल्या तालुक्यात पक्ष नोंदणीचा कार्यक्रम करत असताना काका आणि मी प्रत्येक तालुक्यात पक्ष नोंदणीच्या शुभारंभासाठी जाणार। काका आज दिल्लीला निघाले, संध्याकाळी त्यांचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, ते माघारी आल्यानंतर प्रोग्राम करू आम्ही आणि प्रत्येक तालुक्यात सभासदाची नोंदणी करायची। म्हणजे आपल्याला विनंती आहे की पुस्तकं न्यायची आणि आपल्याच घरात बसून नोंद करायची आणि पैसे आणून द्यायचा, हा पैसे कमावण्याचा उद्दिष्ट आहे। घराघरात राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळाचं चिन्ह आणि आपला अजितदादांचा विचार हा घराघरात पोहोचवण्याचं काम भविष्याच्या काळात करायचं, म्हणून ही पक्ष नोंदणी ही प्रत्येक गावात जाऊन सर्वांनी करायची, ही आपल्याला कळकळीची विनंती। त्याचा शुभारंभ प्रत्येक तालुक्यात काका आम्ही आमदार सचिन पाटील साहेब असतील, काही ठिकाणी वेळ घेऊन मकरंद आबांची वेळ घेतो आणि आम्हालाही घेऊन आपण काही ठिकाणी करूया। या नोंदणी करत असताना आज या पक्षाच्या काही अध्यक्षांच्या आपण नियुक्ती करणार आहे, राहिलेल्या पक्षाच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या परत आबा आल्यानंतर काका आबा बसून राहिलेल्या आपण करणार आहे। आणि या अध्यक्षांचा सभासद नोंदणी आणि अध्यक्षांचा सत्कार असा संयुक्त प्रत्येक तालुक्यात कार्यक्रम घेऊन उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका